श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात उद्या शनिवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या दत्त जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे। दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने भाविकांना सर्वतोपरी सुविधा दिल्या असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी आणि सरपंच चित्रा सुतार यांनी दिली आहे। सालाबादप्रमाणे 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती होत आहे। तर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामकाजाचा पूर्ण होत आला आहे। माजी यशवंत सरपंच धनाजी दादा जगदाळे, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी या सर्वांनी मिळून कामकाजाचा पूर्ण होत आला आहे। दत्त महाराजांची राजधानी असणाऱ्या नृसिंहवाडी येथे उद्या दत्त जयंती सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी दत्त देवस्थान, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दर्शन रांग व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून बरेच भाविक दर्शनाकरता प्रतिवर्षी येत असतात। त्याकरिता कृष्णा पंचमगिरी संगमती रावत भगवान दत्तात्रय यांच्या मंदिरामध्ये सर्व व्यवस्था येणाऱ्या दत्तभक्तांच्यासाठी या ठिकाणी पूर्ण आहे। यामध्ये दर्शन रांग आहे, लोकांना बसण्यासाठी भव्य शामियाना उभारलेला आहे। तसंच आलेल्या दत्तभक्तांच्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था ही दत्त देवस्थानच्या वतीने केलेली आहे। तरी सर्व दत्तभक्तांनी या सर्व सेवेचा लाभ घ्यावा। तसंच इतर भक्तांना, वृद्ध व अपंग मंडळींना दर्शनाकरता मदत करावी। आपापल्या वस्तू, मोबाईल हे स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित ठेवावे ही सर्व दत्तभक्तांना मी विनंती करतो। प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी ग्रामपंचायत आणि देवस्थानची एकत्रित बैठक घेऊन आढावा घेतला। भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। बेपेनसाठी नृसिंहवाडीहून उमेश माळगे।